हॅलो दोस्तो नमस्कार. तुमच्या सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण निफ्टीचे काय लेवल्स आहेत ते लेवल्स पाहूयात. त्याच्या आधी आपण ह्या दोन कॅन्डलवरती आपण लक्ष देऊया. ह्या दोन कॅन्डल्स कोणत्या की फ्रायडेची कॅन्डल जे आहे हॅमर कॅन्डल आणि हे मंडेची कॅन्डल ते आहे इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल. तर उद्या असणारे मार्केटची एक्सपायरी ट्यूसडे आहे. उद्या निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी असणार आहे जी की चेंज झालेली आहे त्याला ट्यूसडेला केलेली आहे. तर महत्त्वाचा पॉईंट काय म्हणतो मी की आपण हा जर डाटा पाहिला तर तुम्ही पाहू शकता 24,800ला कॉल डाटा आणि पुट रायटर्सचे डाटा हे जवळपास सेम दाखवत आहेत. मग याचा अर्थ कुठं आहे की दोन्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्ही एकाच लेवलला आलेले आहेत 24,800ला जी लेवल आहे ती, आणि त्यात आहे उद्या एक्सपायरी. तर उद्याची मार्केटची कंडिशन्स फार एक्स्ट्रीम असणार आहे की यावर 24,800ला एक तर मार्केट साईडवेज राहू शकते किंवा एक वन साइडेड कुठेतरी रॅली देऊ शकते. माझं एक्सपेक्टेशन आहे की मार्केटनं वरच्या साईडला रॅली द्यायला हवी ॲज पर माय एक्सपिरियन्स. किंवा जे असा डाटा किंवा हे जे आजपर्यंत कधी डाटा तयार झाला होता त्यातले 10पैकी 7-8 वेळा तर निफ्टीने ॲज अ चांगली रॅली दिलेली आहे. हा जर डाटा पाहता तर माझं एक्सपेक्टेशन आहे की त्या निफ्टी साईडवेज राहिली पाहिजे जर डाटा पाहता तर हे असणारे दोन लेवल्स. तर आपण लेवल्स काढण्याचा प्रयत्न करूयात. तर खालती हा लेवल्स असणार आहेत हे माझे 24,700ची खालती सपोर्ट असणार आहे स्ट्रॉंग हा माझा, आणि वरती 24,900 ही स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे मार्केटसाठी. ह्या दोन लेवल्स असणार, ह्या दोनच लेवल ठेवतो आहे कारण का मार्केटची उद्या एक्सपायरी आहे आणि थोडंफार मार्केट व्हॉलाटाईल राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो ह्या दोन कॅन्डल्स फार महत्त्वाचे आहेत, ह्या लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. आजचा आणि उद्याचा आजचा जो हाय आणि लो आहे क्लोजिंग म्हणू शकता तुम्ही. आजचं जो लो आणि जो क्लोजिंग आणि ओपनिंग आहे ह्या रेंजमध्ये फार लक्ष ठेवण्याची गरज आहे. इथून तुम्हाला कुठे ब्रेकआउट मिळतो आहे तिकडे मार्केटला एक चाल मिळण्याची शक्यता आहे. थँक्यू.